आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे। त्यात खुनाचा प्रयत्न, आत्महत्या यांसारखे प्रकार समोर येत आहेत। असं असताना पिपळा डाक बंगला येथील ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील यांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे। ही घटना सोमवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास घडली आहे। या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। अतुल पाटील हा मध्यरात्री NH47 मार्गावरील सावनेर रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवण करून परतत होता। पिपळा डाक बंगला येथे परतत असताना आरोपी हिमांशु कुंभलकर याने त्याला थांबवले। त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाला गाडी घेऊन पुढे पाठवले आणि आम्ही दोघे मागून येतो असे सांगितले। यानंतर हिमांशु कुंभलकर याने धारदार शस्त्राने अतुल पाटील यांच्यावर अचानक हल्ला केला। तब्बल 25 वेळा चाकूने घाव घालून तसेच भिंतीवर डोके आपटून क्रूरपणे हत्या केली। यामध्ये अतुल पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान तपासात या हत्येचा मुख्य सूत्रधार पिपळा डाकबंगला ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णू कोकडे असल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी आरोपी हिमांशु कुंभलकर आणि विष्णू कोकडे या दोघांना ताब्यात घेतलंय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।